मी तुम्हाला एवढं सांगतो की आगे आगे देखिए होता है क्या. म्हणून भुजबळांना क्षमा नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही. नमस्कार, मी प्रशांत कदम. 2014ला भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेत येतं आणि सत्तेत आल्यानंतर ज्या एका मंत्र्यांच्या विरोधात ते भ्रष्टाचाराची केस तावातावानं उभी करतात ते मंत्री असतात छगन भुजबळ. पण तब्बल 11 वर्षानंतर याच छगन भुजबळ यांच्या केसमध्ये PMLA कोर्टाचा एक निर्णय येतो आणि PMLA कोर्ट असं सांगतं की मनी लॉन्ड्रिंगचे हे सगळे आरोप जे आहेत ते चुकीचे आहेत, ते सिद्ध होत नाही आहेत आणि म्हणून त्यांची या सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यामुळं जी केस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास दशकभर गाजली, त्याच्यावरून इतके आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्यामध्ये नेमकं दोषी मग कोण ठरलं? छगन भुजबळ तर आज कॅबिनेट मंत्री आहेत. पुन्हा एकदा भाजपच्या मांडीला मांडी लावून ते सरकारमध्ये सामील आहेत. त्यामुळं ते तर दोषी ठरलेले नाही आहेत. ज्यांनी आरोप केले त्या भाजपला महाराष्ट्रामध्ये बहुमताची सत्ता मिळाली आहे. मग या प्रकरणामधले दोषी कोण? तर मला असं वाटतं जे सामान्य लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा करत होते आणि ज्यांना खरोखर हे सगळं प्रकरण भ्रष्टाचार विरोधी लढाईचं वाटत होतं, बहुधा तेच लोक आता 11 वर्षानंतर दोषी ठरलेले आहेत. मी तुम्हाला एवढं सांगतो की आगे आगे देखिए होता है क्या. भुजबळ तर गेल्यातच दम आहे. हजारो कोटी लुटले आहेत हो, आणि म्हणून भुजबळांना क्षमा नाही. श्री छगन भुजबळजी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला आणि या तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन 19(1) प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही. राज्यातल्या जनतेला हे समजतं काय राजकीय आहे आणि काय राजकीय नाही आहे. भुजबळ गेला जेलमध्ये, आता घाबरू नका. हे काढा, हे मल्ल्याचे बाप आहे सगळे. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी वचन दिलं होतं, यांची जी सगळी अय्याशी आम्ही बाहेर काढणार, सगळा घोटाळा बाजांना जेलमध्ये टाकणार. जेलमध्ये टाकलं, पुढे काय? आगे आगे देखिए होता है क्या. काय जोरदार भाषण करतो, हाऊ 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 हाऊ, जोरदार. म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही. अरे भुजबळ साहेब, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून. यांच्या घड्याळात 10:10 आहेत, पण त्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवला असल्याचं स्पष्ट होतं. 61 पानांची ऑर्डर आहे ही सगळी PMLA कोर्टाची आणि अगदी कालची 23 जानेवारीची ऑर्डर आहे. ही सगळी 61 पानांची ऑर्डर वाचल्यानंतर काही धक्कादायक तपशील तुम्हाला या केसमधले कळतात. महाराष्ट्र सदन घोटाळा असं जरी आपण सातत्यानं मीडियामध्ये ऐकत असलो तरी हा केवळ महाराष्ट्र सदनाच्या संदर्भातला घोटाळा नव्हता. याच्यामध्ये नवी मुंबईतल्या एका हाऊसिंग प्रोजेक्टचा समावेश आहे. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधल्या लायब्ररीच्या कामाचं घोटाळा आहे. अंधेरीमधला RTOचा जो प्लॉट होता त्याचा पण काही उल्लेख आहे. आणि 61 पानांच्या या ऑर्डरमध्ये बारकाईनं वाचल्यानंतर लक्षात येतं की नेमकी गेम कुठं झालेली आहे. सरकारनं या सगळ्यामध्ये तुमची माझी बनवाबनवी कशी केलेली आहे हे उघड होतं. आणि म्हणून सुरुवातीलाच अपील की हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका. फार मेहनत करून 61 पानांच्या सगळ्या त्या आकड्यांमध्ये बारकाईनं जाऊन काहीतरी तुमच्यासमोर मांडतोय, त्यामुळं त्याला योग्य ते प्रोत्साहन आणि प्रतिसाद तुमच्याकडनं मिळावा ही अपेक्षा. सगळ्यात पहिल्यांदा या संपूर्ण केसमध्ये एक शब्द जो आहे तो फार कीवर्ड आहे, प्रेडिकेट ऑफेन्स. प्रेडिकेट ऑफेन्स म्हणजे काय की मूळ गुन्हा की ज्याच्या आधारावरती मनी लॉन्ड्रिंगची केस उभी राहते
आणि तो प्रेडिकेट ऑफेन्स जो आहे तो या संपूर्ण केसमध्ये कुठेच दिसत नाही आहे असं न्यायालयाचं निरीक्षण आहे. 61 पानांच्या या ऑर्डरमध्ये म्हणजे साहजिक आहे की या संपूर्ण केसमध्ये आरोपी क्रमांक 1, 2 आणि 3 हे छगन भुजबळांच्याच कुटुंबातले सगळे लोक आहेत. आरोपी क्रमांक 1 आहेत छगन भुजबळ, आरोपी क्रमांक 2 समीर भुजबळ त्यांचे पुतणे आणि आरोपी क्रमांक 3 पंकज भुजबळ. मला उत्सुकता होती की मग इतके जर आरोपी आहेत तर आरोपी क्रमांक 4 नेमकं कोण आहे, 5व्या नंबरला कोण आहे जे त्यांच्या पाठोपाठ लगेच येतं. ही सगळी नावं मी बघितली. क्रमांक 4 वरती आहे परवेश कन्स्ट्रक्शन लिमिटेड, क्रमांक 5 वर देविशा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मग इतर सगळ्या कंपन्यांची नावं सुद्धा आहेत. आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर, निश इन्फ्रा, मातृभूमी इन्फ्रा, यशधन इन्फ्रा, दीपम इन्फ्रा, भावेश बिल्डर, आनंदवन इन्फ्रा, आर्मस्ट्रॉंग इन्फॉर्मेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटेलेक्च्युअल मॅनेजमेंट कन्सल्टेशन. आता कोर्टानं हा जो निकाल या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन की ज्याच्यामुळं छगन भुजबळ आज निर्दोष ठरतायत ते हे आहे की जेव्हा छगन भुजबळ यांच्या विरोधातली ACBची आणि EOWची केस रद्द झाली तेव्हा त्याच्या विरोधात अपील इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनं केलेलं नाही आहे, म्हणजे सरकारनं केलेलं नाही आहे. या सगळ्यातला घटनाक्रम फार इंटरेस्टिंग आहे, तो मी तुम्हाला सांगतोच. पण बघा की जे सरकार एरवी छगन भुजबळांना भ्रष्टाचाराच्या सगळ्या केसमध्ये जेलमध्ये टाकतं, राजकीय आरोप त्यांच्याबद्दल बरेच होतात, तेच सरकार नंतर निमूट बसतं आणि ज्यांचं काम आहे की 900 कोटींच्या घोटाळ्याचा जर तुम्ही आरोप करता तर पहिली तुमची प्रतिक्रिया असली पाहिजे, निर्दोष कुणी ठरवत असेल तुम्ही केलेल्या आरोपामध्ये तर तुमची रिव्ह्यू पिटिशन दाखल झाली पाहिजे, तुम्ही दाद मागितली पाहिजे. ती दाद या सगळ्या प्रकरणामध्ये मागितली गेलेली नाही आहे आणि त्याच्या आधारावरती सुद्धा PMLA सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये हा निर्णय आलेला आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, फार कठीण असतं PMLAची केस उभी राहिल्यानंतर त्याच्यातले आरोप रद्द होणं, पण योगायोगानं महाराष्ट्रामधल्याच 2 केसमध्ये PMLAच्या केसमध्ये EDच्या विरोधातला निर्णय येतो. संजय राऊतांच्या केसमध्ये सुद्धा हेच झालेलं होतं. जेव्हा पत्राचाळ प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर केला गेलेला होता तेव्हा या प्रकरणामध्ये EDनं त्यांना कसा संबंध नसताना गुंतवण्याचा प्रयत्न केला याच्याबद्दल अतिशय कडक ताशेरे EDनं ओढलेले होते. आणि आता पुन्हा दुसरी प्रकरण जी येत आहेत किंवा दुसरी ऑर्डर जी येते संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत महत्त्वाची, ती सुद्धा महाराष्ट्रातलीच आहे. आता या सगळ्यामध्ये सुरुवात कुठल्या तारखेला झालेली आहे तर 18 डिसेंबर 2014 इथून सगळा खेळ सुरू होतो. म्हणजे थोडंसं मागे जाऊन बघा की 18 डिसेंबर म्हणजे नुकतंच 2014मध्ये भाजपचं सरकार आलेलं होतं. ऑक्टोबरमध्ये सरकार बनलं आणि अवघ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये एक घटना या सगळ्या केसशी निगडीत अतिशय महत्त्वाची घडते. मुंबई हायकोर्ट एक ऑर्डर देतं आणि त्या ऑर्डरच्या अंतर्गत SIT स्थापन होते ज्याच्यामध्ये ACBचे DG आणि EDचे डायरेक्टर यांचा समावेश असतो आणि त्यांना चौकशी करायला सांगितलं जातं. या संपूर्ण प्रकरणामध्ये आदेशानुसार कोर्टाच्या ACB 2 FIR दाखल करतं. यातली एक FIR जी आहे तिचा नंबर आहे 35/2025 जी दाखल होते 8 जून 2015ला आणि दुसरी FIR जी आहे ती दाखल होते 32/2015 हा तिचा क्रमांक आहे, ती 11 जून 2015ला दाखल होते. म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 6 ते 7 महिन्यात 2014मध्ये लगेचच ही FIR दाखल होते छगन भुजबळांच्या विरोधात. म्हणजे त्यावेळी भाजपनं आरोप बऱ्याच लोकांच्यावरती केले होते. अजित पवार, सुनील तटकरे, सिंचन घोटाळा, छगन भुजबळांच्यावरती हा आरोप. पण पहिलं टार्गेट जे ठरलेले होते ते छगन भुजबळ आणि या केसमध्ये त्यांना 2.5 महिने जेलमध्ये सुद्धा जावं लागलेलं होतं आणि त्या केसमध्ये शेवटी हा निर्णय आलेला आहे. आता पुढं बघा की पहिली केस जी आहे ती छगन भुजबळ आणि तत्कालीन PWD अधिकारी यांच्या विरोधातली आहे. दुसऱ्या FIR मध्ये भुजबळ, त्यांचे नातेवाईक आणि मग या ज्या कंपन्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवली त्यांचे सगळ्यांचे कर्मचारी आणि अजून एक नाव महत्त्वाचं आहे ते आहे KS चमनकर एंटरप्राइजेस.
याच चमनकर एंटरप्राइजेस म्हणजे याच चमनकर बिल्डर्सनी महाराष्ट्र सदनाचं काम जे आहे, कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मिळवलेलं होतं आणि त्यांचं सुद्धा नाव या सगळ्या केसमध्ये फार ठळक आहे. कुठली कलमं लावली गेलेली होती छगन भुजबळ आणि त्या सगळ्या कंपनीवरती, तर भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या अंतर्गत कलम 420, 465, 468, 471. आता आपण जे सातत्यानं महाराष्ट्र सदनाच्या केसचा उल्लेख करतो की एक RTOचं जे लँड आहे अंधेरीमधलं ते चुकीच्या पद्धतीनं बिल्डरला मिळवून दिलं आणि त्याच्या बदल्यात मग ही कामं करून घेतली, हा या केसमधला एक मूळ आरोप आहे. पण EWची एक केस जी आहे ती दाखल झालेली होती देविशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात, ज्याच्यामध्ये डायरेक्टर कोण आहेत, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, राजेश धारप, सत्यन केसरकर आणि अमित बिराज. आणि जेव्हा SCBI आणि EOWनं या केसेस दाखल केल्या त्याच्यानंतर त्यांच्या चौकशीतनं काय समोर येतं, त्यांनी काय दावा केलेला होता, तर छगन भुजबळ आणि इतरांनी आपल्या सार्वजनिक पदाचा गैरवापर करून क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत सरकारची फसवणूक केलेली आहे, सरकारी तिजोरीचा तोटा केला आणि चमनकर एंटरप्राइजेसला अवाजवी लाभ जे आहेत ते मिळवून दिले. अंधेरीतलं जे RTOचं ऑफिस होतं ते बांधण्यासाठी चुकीचे ताळेबंद सादर केले आणि या सगळ्यामध्ये छगन भुजबळांना किकबॅक मनी मिळाला, जो त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या कंपनीमध्ये वळवला. आता अजून एक नाव फार महत्त्वाचं आहे. अँटी करप्शन ब्युरो ACBGची पहिली तक्रार दाखल झालेली होती ती नरेंद्र तळेगावकर, जे त्यावेळी SCP होते अँटी करप्शन ब्युरोचे, तेच तपास अधिकारी होते आणि त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारे कोर्टामध्ये ही केस जी आहे ती दाखल झालेली होती. महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणामध्ये कुठल्या मुद्द्यांचा त्यांना तपास करायचा होता, तर KS चमनकर यांना टेंडर प्रक्रिया न पार पडताच बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे का. 2005मध्ये ज्यावेळी छगन भुजबळ PWD मिनिस्टर होते त्या काळातली ही सगळी केस आहे आणि भुजबळांनी या बदल्यामध्ये जो किकबॅक मनी मिळवलेला आहे त्याच्यातनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे की नाही. आता नवी मुंबईतलं जे हाऊसिंग प्रोजेक्टचं प्रकरण आहे ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ते काय नावानं होतं, तर हेक्सवर्ल्ड हाऊसिंग प्रोजेक्ट खारघर सेक्टर 35मध्ये त्यांनी आवश्यक परवानग्या नसताना प्रोजेक्ट सुरू केला देविशा इन्फ्रास्ट्रक्चरनं, ज्याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हान्स बुकिंगमधून 44 कोटी रुपये उभे केलेले होते. 2344 फ्लॅटचं बुकिंग केलं आणि त्यांना पोझिशनच दिलेलं नाही आहे असा आरोप करत ही केस दाखल करण्यात आलेली होती. आणि ती दाखल करणारी व्यक्ती कोण होती, तर हे सायनमध्ये राहणारे कोणीतरी मोहम्मद युनुस अब्दुल शेख नावाचे व्यक्ती आहेत, ज्यांचं स्टेटमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार म्हणून गृहीत धरण्यात आलेलं होतं. आणि मग 14 मजली टॉवर, 35 एकराचा प्लॉट आणि त्यावेळी म्हणजे 2009मध्ये 1 BHK नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये म्हणजे एका कोपऱ्यात 18 लाखाला आणि 2 BHK 30 लाखाला ते देणार होते. अशा पद्धतीचे हे सगळे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते. आणि कलिना लायब्ररीचा पण याच्यामध्ये उल्लेख आहे. मुंबई विद्यापीठाची जी कलिना लायब्ररी आहे, इंडिया बुल्स कंपनीला याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं आणि त्याच्या बदल्यात 2.5 कोटी रुपये छगन भुजबळ वेलफेअर फाउंडेशनला या कंपनीनं दिले असा सुद्धा आरोप जो आहे तो याच्यामध्ये करण्यात आलेला होता. आता मुद्दाम म्हणून मी तुम्हाला काही नावं जी आहेत ती या केसमधली वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यामध्ये आरोपी कोण कोण आहेत. कारण जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये निकाल येतो, म्हणजे 2015ला केस दाखल होते, छगन भुजबळ मग नंतर जेलमध्ये जातात. 2016 ते 2018 जवळपास 2.5 वर्ष ते जेलमध्ये असतात, नंतर ते सुटून येतात. 2021ला टाईमलाईन बघा, ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी छगन भुजबळांच्या विरोधात ACB आणि EOWची ही केस जी आहे ती एक प्रकारे त्याच्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष ठरतात. जरी त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तरी नंतर अगदी 6 महिन्यात 2022च्या जूनमध्ये भाजपचं सरकार आलेलं होतं, शिंदे मुख्यमंत्री बनलेले होते, पण तरी या केसमध्ये पुढं काहीही केलं जात नाही. चमनकर बिल्डर्स ज्यांना या सगळ्या केसमध्ये क्लीन चिट मिळालेली नव्हती, ती तर आत्ता 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेली आहे.
छगन भुजबळ आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांच्या ज्या प्रॉपर्टीज जप्त झालेल्या होत्या त्या कशा सुटलेल्या आहेत, तर त्या पण आत्ता 2024मध्ये त्या सगळ्या संदर्भात कुठलाही मुद्दा शिल्लक राहत नाही असं म्हणून त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या त्यांना पुन्हा बहाल करण्यात आलेल्या आहेत. आणि कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये निकाल देताना काय म्हटलेलं आहे, तर ही संपूर्ण केस म्हणजे ट्री विदाऊट रूट, म्हणजे ज्या प्रकरणाची काही मुळच नाही आहेत, शिल्लकच नाही आहेत, अशा ठिकाणी एखादं झाड उभं करण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे तो तपास यंत्रणांनी केलेला आहे. म्हणजे मग हा आरोप म्हणजे हे कृत्य केलं कुणी, की जर तुम्हाला काही मुळच सापडत नव्हती तर हे विशाल वटवृक्ष आहे भ्रष्टाचाराचा, हे दाखवण्याचा प्रयत्न कुठल्या कारणांसाठी केला, आणि मग ते 900 कोटी रुपये ज्याच्याबद्दल तावातावानं तुम्ही सगळे बोलत होतात त्याचं नेमकं काय झालं, हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो. आता या सगळ्यामधलं अजून एक इंटरेस्टिंग नाव हे आहे दीपक देशपांडे. या निकालामध्ये जेव्हा PMLA कोर्टाचा हा निकाल मी जेव्हा वाचत होतो, तो निकाल देणारे जे न्यायमूर्ती आहेत त्या न्यायमूर्तींचं नाव आहे न्यायमूर्ती सत्यनारायण नवेंदर यांनी ही ऑर्डर दिलेली आहे. आणि त्यांच्या ऑर्डरमध्ये अजून एक उल्लेख होतो की ACB आणि EOWच्या या केसमध्ये त्यांचा जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला नाही आहे, आणि म्हणून ज्या अर्थी प्रेडिकेट ऑफेन्स सिद्ध होत नाही आहे त्या अर्थी मनी लॉन्ड्रिंगची केस उभी राहत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. सोबतच जे अपील दाखल करायला पाहिजे होतं सरकारनं ते अपील दाखल केलेलं नाही आहे. म्हणजे बघा 2021मध्ये अपील दाखल करणं आवश्यक होतं. 4-5 वर्षांच्या काळामध्ये भाजपचंच सरकार आहे बहुतांश, पण त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. या सगळ्यामध्ये अपील दाखल करणाऱ्या व्यक्ती 2 आहेत, पण प्रायव्हेट आहेत. त्यामुळं कोर्टानं ते पण नमूद केलेलं आहे की प्रायव्हेट व्यक्तींनी जरी अपील केलेलं असलं तरी मुळात त्या केसमध्ये कुठलीही स्टे ऑर्डर पुन्हा दुसऱ्या कोर्टानं दिलेली नाही आहे. त्या अर्थी त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कंटिन्युटीची केस म्हणून मानता येणार नाही. सोबतच या सगळ्या अपील पेंडिंग असतानाच तिकडे चमनकर बिल्डर्सला सुद्धा एक मोठा दिलासा मिळाला, त्यांच्या विरोधातले सुद्धा गुन्हे रद्द झाले, आणि म्हणून एक प्रकारे या अपिलांचं काही महत्त्वच राहत नाही, आणि म्हणून आम्ही ते कन्सिडर करू शकत नाही आहे असं कोर्ट म्हणतं. म्हणजे ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत, ज्यांनी हा तपास केला, जे सरकार होतं, त्यांनी या सगळ्याबद्दल अपीलच का केलेलं नाही आहे, हा याच्यामध्ये फार कळीचा मुद्दा ठरलेला आहे. कारण ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात त्यांना एकच मार्ग असतो, आपल्यावरचे गुन्हे रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणं, आणि त्यांनी दाखल केलेल्या अशा 2 याचिका या अंतिम स्तरापर्यंत पोहोचल्या, या आधारावरती सुद्धा PMLA कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. पहिली केस गुन्हे रद्द झाले, आणि दुसरी प्रॉपर्टी जी यांची होती ती पूर्णपणे बहाल करण्यात आलेली आहे, जप्त केलेली प्रॉपर्टी, आणि म्हणून PMLA बिकम्स डेड वूड असं म्हणत हा निर्णय जो आहे तो या कोर्टानं दिलेला आहे. आता चमनकर बंधूंच्या विरोधात सुद्धा बघा 26 ऑक्टोबर 2024ला आरोप रद्द करायला कोर्टानं नकार दिलेला होता, पण हायकोर्टानं म्हणजे PMLA कोर्टानं चमनकर बिल्डर्सच्या विरोधातले आरोप रद्द करायला नकार दिलेला होता, पण हायकोर्टानं त्यांची रिव्ह्यू पिटिशन मान्य केली, आणि 16 सप्टेंबर 2025ला ते पण या केसमध्ये निर्दोष ठरले. म्हणजे मला याच्यातनं काय दिसलं की 2 लोकांची नावं जी आहेत ती याच्यामध्ये शिल्लक ठेवली गेलेली होती. एक तर चमनकर बिल्डर आणि दुसरं म्हणजे दीपक देशपांडे. आता तुम्ही म्हणाल हे दीपक देशपांडे कोण आहेत? दीपक देशपांडे हे सनदी अधिकारी आहेत की जे त्यावेळी PWD सेक्रेटरी होते ज्यावेळी भुजबळांनी हा सगळा कॉन्ट्रॅक्टचा निर्णय घेतला, आणि RTOमधलं अंधेरीमधलं जे लँड आहे की ज्याच्या आधारे ही सगळी केस उभी राहिली, मग नंतर याच्यामध्ये चमनकर बिल्डर, इंडिया बुल्सचं नाव आलं की त्यांना कशा पद्धतीनं फायदे मिळवून दिले गेले वगैरे वगैरे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला मुळात काही फार तोटा झालेलाच नाही आहे, आणि जो बिल्डरचा लाभ आहे तो प्रत्यक्षात एवढाच आहे 2-2.5% हे दाखवण्याचं काम कुणी केलेलं होतं तर ते दीपक देशपांडेंनी असं या आरोपपत्रात म्हटलेलं होतं. पण तरीसुद्धा दीपक देशपांडे यांच्यावरचे गुन्हे शेवटपर्यंत रद्द होऊ शकलेले नव्हते, आणि चमनकर बिल्डर्सच्या विरोधातले गुन्हे भुजबळांच्या नंतर 4-5 वर्षानंतर रद्द झालेले आहेत, ते पण आत्ता 2024-2025. म्हणजे एक प्रकारे
या सगळ्या प्रकरणामध्ये कुठंतरी काहीतरी आपल्या हाताशी शेवटपर्यंत राहावं हा प्रयत्न केला गेलेला होता, पण तो सुद्धा नंतर पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलेला आहे आणि अशा अर्थानं ही सगळी केस जी आहे ती आता मार्गी लागलेली आहे. दीपक देशपांडे म्हणजे छगन भुजबळ एरवी जो बहुजनवादाचा नारा देत असतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे राजकारण करत असतात त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत असलेला या घोटाळ्यातला अधिकारी हा देशपांडे असणं हा एक वेगळ्याच टोकाचं म्हणजे बहुजनवाद आणि वेगळीच बहुजनवादाची ही लढाई आहे हे सुद्धा याच्यातनं आपल्याला कळतं. आता जे 20 नावं आहेत या सगळ्या प्रकरणातली आरोपींची नावं ती मुद्दाम मी तुम्हाला वाचून दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या क्षेत्रातले कोण कोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. बघा, पहिलं नाव छगन भुजबळ, पंकज छगन भुजबळ, समीर मगन भुजबळ तिसरं नाव, त्याच्यानंतर गजानन अनंत सावंत जे आत्ता रिटायर्ड आहेत, तेव्हा ते सब डिव्हिजनल इंजिनियर होते वर्ल्ड बँक प्रोजेक्टचे. त्याच्यानंतर हर्ष श्रवण पाटील आता रिटायर्ड आहेत पण तेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते PWDचे. संजय सोळंकी हे तेव्हा अंडर सेक्रेटरी होते पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे. त्याच्यानंतर मंकीलाल शहा आता रिटायर्ड आहेत पण तेव्हा सेक्रेटरी होते बांधकाम विभागाचे. अरुण विठ्ठलराव देवधर तेव्हा सुप्रिटेंडंट इंजिनियर होते पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. देवदत्त मराठे सेक्रेटरी होते. दीपक देशपांडे सेक्रेटरी होते पब्लिक PWD विभागाचे. बिपिन संखे चीफ आर्किटेक्ट होते PWDचे. अनिल कुमार गायकवाड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते शहर PWD विभाग मुंबई. त्याच्यानंतर कृष्णा चमनकर KS चमनकर हे चमनकर एंटरप्राइजेसचे डायरेक्टर आहेत. प्रवीणा प्रसन्न चमनकर पार्टनर आहेत. प्रणिता प्रशांत चमनकर, प्रसन्न शांताराम चमनकर, तन्वीर शेख एम्प्लॉई ऑफ भुजबळ फॅमिली रिलेटेड कंपनीज. त्याच्यानंतर इराम तन्वीर शेख, संजय जोशी, गीता संजय जोशी हे सगळे भुजबळांच्या फॅमिली कंपन्यांमधले डायरेक्टर किंवा त्यांचे एम्प्लॉई आहेत. त्यामुळं ही सगळी नावं तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवली कारण 45 इतर आरोपी छगन भुजबळांच्या सोबत या केसमधून निर्दोष सुटलेले आहेत. आणि ही केस मुळामध्ये 2014 भाजपचं सरकार आल्यानंतरची पहिली केस होती आणि खूप मोठी कारवाई आपण केलेली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला होता त्या केसचं शेवटी हे झालेलं आहे. म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जो नारा दिला जातो तो किती बोगस आहे आणि न खाऊंगा न खाणे दूंगा या सगळ्या घोषणेचं जेव्हा ईडीचा आरोप असलेली व्यक्ती भाजपमध्ये किंवा भाजपच्या सोबत असते तेव्हा मात्र त्याला कशी क्लीन चिट मिळते आणि भाजप ही देशातली सगळ्यात उत्तम प्रतीची वॉशिंग मशीन कशी बनलेली आहे हे दाखवणारी ही केस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या अँगलनं ही केस जी आहे ती सतत लक्षात ठेवली जाईल कारण या केसमध्ये शेवटी मूर्ख कोण बनलेला आहे तर तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आणि अतिशय बिनधास्तपणे या सगळ्या केसमध्ये केवळ भ्रष्टाचाराचं नाटक केलं गेलं होतं का हा प्रश्नसुद्धा याच्यामध्ये उपस्थित होतो. कारण भुजबळ आपल्या बाजूनं वारंवार हा युक्तिवाद करत होते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी मंत्री म्हणून केवळ एकटा जबाबदार असू शकत नाही, निर्णय जो आहे तो सरकारचा असतो, त्यामुळं मला कसं काय तुम्ही याच्यामध्ये दोषी ठरवता हा त्यांचा युक्तिवाद होता. सोबतच जे हाऊसिंग प्रोजेक्टचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं नवी मुंबईतलं त्याच्यामध्ये पुन्हा शेवटी काय सिद्ध झालं तर या संपूर्ण प्रकरणातले जे व्यवहार आहेत ते बहुतांशी बँक व्यवहार आहेत. त्याच्यामध्ये जरी समजा त्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन झालेलं असेल तरी ते कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन एवढाच गुन्हा त्यांचा सिद्ध होतो. त्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्सेस म्हणजे त्यांनी काहीतरी चुकीची जाहिरात करून तुम्हाला लुबाडलेलं आहे, तुमच्याकडनं काही आकर्षक गोष्टी दाखवून भलत्याच काही गोष्टी वसूल केलेल्या आहेत असं याच्यामध्ये झालेलं नाही आहे आणि केवळ नियमाचं उल्लंघन केलं कॉन्ट्रॅक्टमधल्या एवढाच गुन्हा सिद्ध होतो, तो क्रिमिनल ऑफेन्सेसच्या अंतर्गत येत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्यामुळं छगन भुजबळ ईडीच्या या सगळ्या केसमधून आता निर्दोष सुटलेले आहेत. किरीट सोमय्या जे त्यांच्यावरती आरोप करत होते ते आता भाजपनं त्यांना बाजूला टाकलेलं आहे, त्यांना आता बहुधा काही काम उरलेलं नाही आहे.
पण ही सगळी केस जी आहे ती या अर्थानं महत्त्वाची आहे की जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आरोप करता पब्लिक मनीचा गैरवापर झालेला आहे म्हणून, त्याच्यामध्ये केवळ राजकीय हेतून आरोप केले गेलेले होते का? भुजबळांच्यावरती आरोप झाले, इतरांच्या आरोपाबद्दल तर आपण बोलतच नाही आहोत. इतरांच्यावरती सिंचन घोटाळ्याचं पुढं काय झालं याच्याबद्दल तर आता अजित पवार स्वतःच आत्मविश्वासानं बोलतायत. त्यामुळं ज्या एका केसमध्ये किमान तुम्ही कारवाई करू शकला होतात, त्या केसमध्ये सुद्धा 11 वर्षानंतर जर कोर्टच तुम्हाला उघडं पाडत असेल आणि तुम्ही स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर काही फॉलोअप घेतला नाही, याचा फायदा आरोपींना मिळत असेल, तर या सगळ्याला नेमकं काय म्हणायचं? तुमची प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला तुमचं प्रोत्साहन, तुमची मदत जी आहे ती शक्य तितकी नक्की करा, कारण या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळं प्रयत्न आणि मेहनत लागते. धन्यवाद.